सेलिब्रिटींच्या पहिल्या गोष्टी जाणून घेण्याची तुम्हाला नेहमी उत्सुकता असते. बरं, यातले किस्सेही असे असतात की जे ऐकायला खूप फनी वाटतात. नेमकं काहीतरी घडलेलं असतं आणि त्याची आपल्याला अचानक आठवण होत नाही. पण म्हणूनच आम्ही हा घेऊन आलोय माय फर्स्ट हे सेगमेंट, आणि याच्यातनं तुम्हाला किस्से तर कळतात, पण अचानक त्यांना एखादा प्रश्न विचारल्यावर तशी फजिती होते, त्यांना त्या गोष्टी आठवतात का, हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता तुम्हा सर्वांची लाडकी अबोली म्हणजेच गौरी आहे. गौरी, स्वागत आहे. थँक्यू. माय फर्स्ट असं आमचं हे सेगमेंट आहे, ज्याची तुला मी आयडिया दिलेली नाही आहे आधी. अचानक तुला प्रश्न विचारणार आहे. सो रेडी आहेस? रेडी ओके. पहिला फसलेला पदार्थ. फोडणीचा भात. तू फसला म्हणजे नेमकं काय झालं? काय मीठ घडलं? जास्त पडलं होतं त्याच्यात आणि ॲज युजल मिठाचा जरा प्रॉब्लेम आहेच मला. पण मला म्हणतात ना आवड पहिल्यापासून कुकिंगची, सो मी ट्राय केला होता. पण आईलाही माहिती होतं की हा फसणार आहे, सो तो पहिला प्रयत्न फसलाच होता माझा. ओके, cool. पहिला असा लुक ज्याने तुझी फजिती झाली असेल. लूक हां. नाही, लूकने नाही झाली आता. आपण लहानपणी वगैरे आपण जेव्हा एखाद्या गॅदरिंगमध्ये वगैरे भाग घेतो किंवा एखाद्या नाटकात वगैरे भाग घेतल्यानंतर आपला अचानक लूक फसतो आणि आपल्या बऱ्याच गोष्टी मग नंतर गणतात. तर असं कधी झालं? म्हणजे गॅदरिंगमध्ये डान्स वगैरे करताना अनेक गोष्टी पडल्यात. कानातले पडले, हे पडलंय, ओढणी सुटली आहे, आंबाडा सुटलाय, सगळं झालेलं आहे. आणि तिथे फजिती झालेली आहे, म्हणजे स्टेजवर खूपदा फजिती झालेली आहे माझी. ओके, बरं. पहिल्यांदा कधी कोणाला समोरून प्रपोज केलंयस का? नाही. बरं. पहिल्यांदा टेस्ट केलेली अशी डिश जी तुला अजिबात नाही आवडली. पहिल्यांदा टेस्ट केलेली डिश म्हणजे अशी आपण काहीतरी वेगळी काहीतरी डिश ट्राय करायला जातो, इटालियन असो किंवा आपण कुठे बाहेर गेल्यावर काहीतरी इकडचं चाखून बघू असं म्हणतो, पण नवीन. मी एका ठिकाणी पास्ता खाल्ला होता, व्हाईट पास्ता असं जे क्रेज होतं माहिती नाही. पण जेव्हा होतं तेव्हा मी असं खाल्लेलं आणि मला असं खूप छान ते दिसताना असं क्रीमी चीजी आणि असं छान असेल काहीतरी, पण ते फसलेलं माझं, कारण मला अजिबात आवडलं नाही. पण समोरचा व्यक्ती जो होता त्या व्यक्तीला ते सांगायचं होतं की अरे खूप छान झालाय, काय कमाल झाला, व्हेरी नाईस. सो ते एक्सप्रेशन रिअल थांबवले आणि सांगितले की नाही, अजिबात अभिनय सुरू करा. ओके. पहिलं सेलिब्रिटी क्रश कोण? पहिलं सेलिब्रिटी क्रश मला तर तसे खूप जण आवडतात, पण तरी त्यातल्या त्यात विकी कौशल. बरं, ओके. पहिल्यांदा कॅमेरा कधी फेस केला होतास? लहानपणी एक 2-3 वर्षाची असताना, मला असं वाटतं माझ्या इंस्टाग्रामवर कदाचित त्याचे पिक्स पण आहेत. तेव्हा ना माझ्या आईने फोटोशूट केलं होतं माझं प्रॉपर. अशी नऊवार साडी, मग एका त्या डेस्कवर असं बसणं, ते प्रॉपर, आणि मग ते असे फोटो तो पहिला कॅमेरा माझा फेस. ओके. पहिला ब्रेक तुला कधी मिळाला? मी 17-18 वर्षाची असताना पहिली माझी सिरियल ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण जी झी युवावर होती, तो माझा पहिला ब्रेक होता, माझी पहिली सिरियल होती. ओके. पहिली शिवी अशी पटकन राग आल्यावर गौरी कोणती देते? एक सांगू, मुळात खरी आहे ही गोष्ट, खूप लोकांना नाही पटणार, पण मला शिव्या माहिती नव्हत्या. ओके. आता माहिती आहेत मला. पण तेव्हा जेव्हा मी आले मुंबईमध्ये, तेव्हा मला माहिती नव्हतं. आणि माझे जे कोस्टार होते, आता त्यांचं नाव घेऊ की नको हे पण मला माहिती आहे, पण जे माझे खूप चांगले मित्र आहेत दोघं पण, तर ते निखिल आणि ऐश्वर्या, जे कलर्सवर आता एक सिरियल करतात, सो ते दोघं, त्या दोघांमुळे खास मला त्यांनी शिकवल्या शिव्या. असं सगळ्यांची शिकवणी आपण घेत असतो की हे शिक, ते शिक, पदार्थ शिक, हे कर, ते कर, पण त्या दोघांनी मला सांगितलं की हे असं असतं. आणि मी ॲज युजल, आता बोलू की नको, पण मी मिनिंग विचारायचं त्या गोष्टीचं, आणि त्यांचं असं कसं सांगायचं हिला, हे बघ, हा वाईट शब्द असतो, एवढंच तू लक्षात ठेव. सो असं आहे. शिवाय मला फार माहीत नाही, पण सांगू कॅमेऱ्यावर? हो, सांगू शकते, आम्ही ते बरोबर. म्हणजे ॲक्च्युली काय होतं की पटकन काही रिॲक्शन आली की असं काहीतरी घाबरल्यासारखं झालं किंवा काय, एवढंच निघतं तोंडात.
पण मित्रमैत्रिणींची हीच खासियत असते, काही नाही शिकलं तरी शिव्यांचा भडीमार हा आपल्या ते दोघं तर मित्रमैत्रिणींमध्ये होत म्हणजे माझ्या आयुष्याला अशी कलाटणी देणारे दोघं आहेत. म्हणजे मी खरंच मी सांगायचं म्हणून नाही, पण मी खूप अशी नाहीये, अशी मी साधी सरळ शांत, आणि शिव्या नाही माहिती, अपशब्द नाही माहिती, मूर्ख बावळट, तुला अक्कल नाहीये का, एवढं मला माहितीये की हे वाईट शब्द असतात इथे येईपर्यंत. ह्याच्यानंतर आता सगळं माहितीये मला. त्यासाठी क्रेडिट गोज टू ऐश्वर्या आणि निखिल. येस. बरं ठीक आहे. पहिला शाळेतला क्रश कोणी होतं? नाही. बरं ठीक आहे. शेवटचा प्रश्न, एखाद्या फॅनचा आलेला विचित्र अनुभव तुला काही आहे का? विचित्र अनुभव खरं तर नाहीये, पण खूप चांगला अनुभव नक्की आहे. ही सिरियल शूट करत असताना मला अजूनही आठवतं, फिल्म सिटीमध्ये आम्ही शूट करत होते एका सिक्वेन्सचं. तेव्हा एक आजी आणि आजोबा, त्यांना असं कळलेलं की अबोली या मालिकेचं शूट तिथे चाललंय, आणि ते लिटरली फिल्म सिटीच्या त्या घाटामध्ये वरती आमचं शूट होतं, आणि ते दोघं तिथे आले होते खास भेटायला आम्हाला. आणि लिटरली मी सांगते, मी त्या दिवशी रात्री जाऊन सुद्धा खूप जास्त रडले, की म्हटलं किती लोकांपर्यंत आपण पोहोचतो आणि ते किती आपलंसं करून घेतात आपल्याला. त्या फक्त एक अर्ध्या तासाच्या स्लॉटमध्ये, म्हणजे 10:30 ते 11 त्यांना आपण इतकं अपील होतो, एक कॅरेक्टर म्हणून म्हणा किंवा एक माणूस म्हणून म्हणा, ते आपल्याकडे त्याच दृष्टीने बघत असतात. आणि ते आजी आजोबाच नाही, अनेक लोकांचे खूप चांगले, टचवूड चांगले रिस्पॉन्स आले. सो मस्त, मला मजा आली तुझे पहिले काही किस्से आणि अनुभव. मला पण तुला पण मला पण आली. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.